सख्या रे भाग 31। नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती। प्लेलिस्टमध्ये कथेचे सर्व भाग आहेत, कृपया पहा। वेद आणि जान्हवी रूममध्ये जातात। जान्हवीचे बाबा रागात काही बाई बोलून गेल्यामुळे ती रडत असते, पण वेदच्या समजावण्याने ती स्वतःला सावरते। वेद जान्हवीला बोलतो, जान, फ्रेश होऊन घे। जान्हवी ही हो बोलते, पण लगेचच तिला आठवते, माझ्याकडे कपडेच नाहीयेत। ती वेदला आवाज देते, अहो। वेद तिच्याकडे पाहून, काय झाले जान? माझ्याकडे कपडेच नाहीयेत। काहीच कपडे न आणता मी अशीच आली तुमच्यासोबत। मी आता कोणती कपडे घालू? वेद बोलतो, जान, एवढंच ना, घाल ना माझे कपडे तू। नाहीतरी फार्म हाऊसवर घातले होतेस ना माझे कपडे, कसली जोकर दिसत होतीस ग तू। लय भारी मजा येत होती मला खूप त्यावेळेस तुझ्याकडे पाहायला, पण तेव्हा तुझ्या नाकावर इतका भला मोठा राग होता, किती चिडत होतीस तेव्हा तू। जान्हवी मनातच, तुमच्या नाकाच्या शेंड्यावर कमी होता का मग? जान्हवी वेदला बोलते, अहो जाऊ द्या ना ते। तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे। वेद जान्हवीला मुद्दामच, सांग ना जान, तेव्हाची आणि आत्ताची परिस्थिती यात फरक आहे असं का बोलतेस तू? जान्हवी दुसरीकडे पाहत, मला नाही सांगायचे बोलते। वेद, ए जान, सांग ना, माझ्यासाठी सांग ना, प्लीज। अहो तुम्ही पण ना, जावा तिकडे। तिकडे म्हणजे कुठे? बाहेर जाऊ का मी? नाही ओ, नका बाहेर जाऊ, शांत बसा तुम्ही। मी शांतच आहे, माझं तोंड बोलत आहे, त्याला मी काही नाही करू शकत। ए जान, सांग ना। जान्हवी बोलते, काय? तेच ते तू आता बोलत होती ते। अहो तुम्ही पण ना, ऐकल्याशिवाय तुम्हाला चैन पडणार नाही का? वेद त्याच्या जानकडे पाहून मानेनेच इशारा करून नाही बोलतो, तशी जान्हवी बोलू लागते, अहो ते पहिले मी तुम्हाला लाईक करत नव्हती, आता करते। बोलता बोलता जान्हवी थोडं लाजते। वेदला त्याच्या जानच्या तोंडातून ती त्याला लाईक करते ते ऐकून खूप बरं वाटतं। वेद थोडं गंभीर होतच बोलतो, आता जान, मी तुझ्याशी किती रूढ वागलो तरीही जान तू मला लाईक कशी करू लागली? जान्हवी तिथून जात बोलते, अहो सांगेन ना मी पुन्हा कधीतरी, आता नको। आता मला कपडे द्या ना प्लीज। पुन्हा जान्हवीच, अहो तुमचे कपडे घालायचे म्हणजे माझ्यासारख्या 4 जणींना टाकाव्या लागतील त्यात। अहो नको ना तुमचे कपडे, माझ्यासाठी दुसरे कपडे आणावे लागतील। पण जान, आता लगेच कसे आणणार? बाहेर जाऊन आणायला थोडा वेळ तरी लागेल ना। जान, इकडे ये। आणि वॉर्डरोब ओपन करून जानला बोलतो, तुला हवे ते कपडे घेऊन घाल यातले, मी दुसरे कपडे आणत तोपर्यंत। जर नको हवे असतील यातील कपडे तर थोडा वेळ फ्रेश होऊ नको अशीच थांब। मी तुझ्यासाठी कपडे घ्यायला हे असा गेलो आणि असा आलो। जान्हवी बोलते, अहो नाही, नको, एवढी घाई नका करू। जा तुम्हीही फ्रेश होऊन घ्या, मी घालेल यातले कपडे, काही तासांचाच तर प्रश्न आहे ना। जान्हवी त्यातलेच कपडे घेऊन फ्रेश व्हायला जाते। थोड्या वेळाने वेद फ्रेश होऊन येतो, तरी जान्हवी अजून बाथरूममधून बाहेर आलेलीच नसते। वेद स्वतःशीच बोलतो, अरे मी आलो फ्रेश होऊन, तरी जान अजून कशी आली नाही फ्रेश होऊन? नक्की काय करते ही आतमध्ये? तो बाथरूमच्या दरवाजाजवळ जाऊन आवाज देऊ लागतो, जान, काय करते तू इतका वेळ आतमध्ये?
माझं आवरलं देखील, तरी तू अजून बाथरूममध्येच आहेस. ये पटकन बाहेर. जानला मात्र बाहेर यायलाच कसंसं होत होतं. ती वेद आवाज देतो म्हणून बाथरूमचा दरवाजा उघडते. ती थोडं लाजतच अंग चोरत बाहेर येऊ लागते. तिला तसं येताना पाहून वेद पोट धरून हसू लागतो. ए जोकर दिसते, बोलतो वेद. म्हणून परत जान्हवीला कसंसंच होतं. तिचा चेहरा नर्वस होतो. चेहऱ्यावरचे भाव बदलतात. इतकं मोठं वेदचं टी शर्ट जानच्या एका खांद्यावरून खाली पडत होतं. त्यात तिचा गोरा रंग खुलून दिसत होता. पॅन्ट तिने फोल्ड केली होती, पण तीही खूप लूज होती. वेद बोलतो, जान, 1 मिनिट अशीच उभी राहा. जान्हवी आता काय प्रश्नार्थक नजरेने वेदकडे पाहते. जान, प्लीज हलू नको. वेद त्याच्या मोबाईलमध्ये पटापट जानचे फोटो क्लिक करतो. जान्हवी मात्र वेदला, अहो काय करताय तुम्ही हे? प्लीज माझे अशा अवतारात फोटो काढू नका ना. वेद मात्र पटापट फोटो क्लिक करत होता. जान आता तिचे दोन्ही हात तोंडावरच ठेवते. तसा जान, का हे? काढू देत ना मला फोटो. आठवण हवी आहे मला माझ्या क्यूट जोकरची. जान्हवी मोठे डोळे काढून वेदकडे पाहते. मग वेद मनात नसतानाही फोटो काढायचे थांबवतो आणि त्याच्या जानचे दोन्ही हात जे तिने तिच्या चेहऱ्यावर ठेवलेले असतात ते बाजूला करू लागतो. वेद जानला बोलतो, तू पण ना जान, कशाला हात ठेवला चेहऱ्यावर? किती क्यूट फोटो येत होते. मला आणखी काढायचे होते ना. तशी जान्हवी वेदकडे लटक्या रागाने पाहते. जान्हवीचं छोटंसं नाक ओढत वेद बोलतो, माझा क्यूट जोकर रागवला वाटतं. अहो काही काय बोलताय मला? मी काय जोकर दिसते का तुम्हाला? आणि जान्हवी पाय आपटत रागाने निघून जाते. वेद तिच्या मागून जान करत, जान रागवू नको, मी फक्त मस्करी करत होतो. जान्हवीही राग आलाय असा दिखावा करत वेदशी काहीच बोलत नाही. जान्हवी जाऊन सोफ्यावर बसणार तर वेद, जान बोल ना माझ्याशी करतो. जान्हवी वेदला इग्नोर करत तिथून बेडवर जाऊन बसणार तर तिथेही वेद तिच्या मागून, जान बोल ना माझ्याशी. जान्हवी काहीच बोलत नाही. वेद आता, सॉरी बाबा, पुन्हा तुला नाही बोलणार मी जोकर. तशी जान्हवी वेदशी बोलते, अहो पुन्हा सॉरी? मी मुद्दामच बोललो, तू बोलत नव्हती ना माझ्याशी म्हणून. वेद बोलतो, आता बोल माझ्याशी, असं गाल फुगू नको बसू. अहो मी आता बोलतच आहे तुमच्याशी. हुशार आहेस ग जान. वेद बोलतो. जान्हवी टी शर्टची कॉलर पकडून, आहेच मी हुशार, आणि वेदकडे पाहून हसू लागते. किती गोड असते जान तू, आणि तुझ्या गालावरची ही खळी मला वेडच करते. तुझ्याकडेच पाहत बसावंसं वाटतं मला, पण काय करणार, ऑफिसला जायचे आहे ना मला. बरं चल येतो मी. ऑलरेडी मी लेट आहे जान. तसा जानचा चेहरा खाडकन पडतो. तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले हावभाव पाहून वेद बोलतो, जान चेहरा का असा केलास लगेचच? जान्हवी काहीच न बोलता दुसरीकडे तोंड फिरवते. डोळे लगेच काठोकाठ पाण्याने भरतात तिचे. वेद त्याच्या जानच्या समोर जाऊन तिचे खांदे पकडतो. जान्हवी नजर चोरत इकडे तिकडे पाहू लागते. जान माझ्याकडे बघ, काय झालं? चेहरा का असा केलास लगेच? तशी जान्हवी रडतच, तुम्ही ऑफिसला चाललात, मी इथे एकटीच राहू बोलत वेदकडे न पाहता दुसरीकडेच पाहू लागते. मला एकटीला भीती वाटते इथे बोलते. अगं जान, एकटी कुठे आहेस? खूप लोक आहेत बंगल्यात. तुला माहीत नाही अजून म्हणून तुला असं वाटतंय. खाली किचनमध्ये माई आहेत, त्या स्वयंपाकाचं पाहतात. त्या छान बोलतील तुझ्याशी.
आईसारखी माया करतात त्या माझ्यावर, आता तुझ्यावरही करतील त्या. सरिताताई आणि बाकी सर्वंट आहेत साफसफाईसाठी आणि इतर कामासाठी. ते सर्व घरातल्यासारखेच आहेत. जान, तुझी त्या सर्वांसोबत ओळख झाली की तुला एकटं नाही वाटणार. जान, मी येऊ का आता? तू थोड्या वेळांनी जाऊन बोल त्यांच्याशी. मी जाताना सांगतो माईला. आणि काही वेळातच तुझ्यासाठी कपडे येतील घरी. ऑनलाईन मागवलेत मी. आणखी काही कपडे तुझ्या पसंतीचे घेण्यासाठी आपण जाऊयात नंतर. वेद जान्हवीच्या गालावर टॅप करत जाऊ लागतो. वेद 3-4 पावलं पुढे गेल्यावर जान्हवी वेदला आवाज देते, अहो, आणि तशीच धावत जाऊन मागूनच वेदला मिठी मारते. वेद प्रेमाने, जान, काय? जान्हवी बोलते, काही नाही, असंच. वेद जानचा हात पकडून तिला मागून समोर घेतो. तिने चेहरा लहान मुलीसारखा केला होता. तिचं टी-शर्ट खांद्यावरून खाली पडलेलं असतं. खूप क्यूट दिसत असते ती. काही क्षण वेद ही हरवतो तिच्या क्यूटनेसमध्ये. जान, तू किती क्यूट दिसतेस. दिवसेंदिवस तुझ्या चेहऱ्यावरील तेज वाढून तू जास्तच क्यूट दिसत आहेस. हा मी तुझ्याजवळ असण्याचा इफेक्ट समजू का जान? तशी जान लाजून हसून मान हलवून हो बोलते. ती इतकी सुंदर हसते आणि त्याहूनही सुंदर दिसते. मग काय, आपले वेदराव पाजरतात त्याच्या जानच्या सौंदर्यात आणि जानला चेहऱ्यावर सर्वत्र किस करू लागतो. तशी जान अंग अंग शहारते. खूप साऱ्या किस केल्यानंतर वेद जाण्यासाठी वळतो. तशी जान पटकन वेदचा हात पकडून त्याच्याकडे पाहून इशाऱ्याने नका जाऊ बोलते. तिच्या असं वागण्यामुळे वेदलाही ऑफिसला जायला नको वाटतं. पण त्याला जाणं गरजेचं होतं. तो जानजवळ येऊन, जान, तू अशी वागली तर माझं पाऊलच निघणार नाही घरातून बाहेर. मला ऑफिसमध्ये मीटिंग आहे, जावं लागेल मला. जान्हवीचा वेदच्या बंगल्यातील पहिलाच दिवस असल्यामुळे तिला त्याला स्वतःपासून दूर जाऊ द्यायला वाटत नव्हतं. अहो, आणखी थोडा वेळ थांबा ना. तसा वेद जान जवळच्या खुर्चीवर बसतो आणि जान्हवीला त्याच्या मांडीवर त्याच्या बाजूला तोंड करून बसवतो. जान, थांबलो तुझ्यासाठी थोडा वेळ. बोल आता, काय बोलायचं आहे तुला माझ्यासोबत? तशी जान खाली बघत, अहो, बोलायचं काही नाही, तुमच्याजवळ राहायचं आहे मला. आता जान्हवी वेदकडे पाहू लागते. वेदही जान्हवीकडे पाहत तिचं सौंदर्य न्याहाळत असतो. जान्हवीचे ओठ एकमेकापासून विलग झालेले वेद पाहतो आणि लगेचच तिला किस करू लागतो. दोघेही खूप वेळेपासून एकमेकांना डीप किस करत असतात. दोघांनाही एकमेकांपासून दूर राहावंसं वाटत नव्हतं. पण काय करणार, काम वाट बघत होते वेदचे. मग नको वाटत असतानाही वेद किस करायचा थांबतो. खूप वेळेपासून जानचा गोरा खांदा वेदला मोहित करत होता. शेवटी न राहून वेद लगेचच जानच्या गोऱ्या खांद्यावरती ओठ टेकवून सर्वत्र किस करू लागतो. किस करता करता त्याचा आवेग वाढतो. तो जान्हवीला लव बाईट करतो. तशी जान्हवी विव्हळते आणि वेदला पटकन स्वतःपासून बाजूला करते. वेदला काही कळत नाही जानने धक्का का मारला ते. तो तिच्याकडे पाहून, जान, धक्का का मारते बोलतो. जान्हवी, मला दुखलं बोलते. तसा वेद काळजीने, कुठे दुखलं तुला विचारतो. इथे ती हात लावून दाखवते. वेद बघतो तर त्याला जानच्या मानेवर त्याने बाईट केलेलं दिसतं. वेद लगेचच, ओ सॉरी जान, मी मुद्दाम नाही केलं, ते चुकून झालं माझ्याकडून. वेद घाबरतच जानला बोलत असतो. तशी
वेदकडे पाहून जान्हवी हसू लागते. वेद, तुम्ही पण ना किती घाबरलात. मगाशी इन्स्पेक्टर आणि माझ्या बाबांसमोर किती धीटपणे बोलत होतात आणि आता माझ्यासमोर एवढं घाबरलात. वेद हसणाऱ्या त्याच्या जानकडे पाहत असतो. जान्हवी अजून हसत असते. तिला हसताना पाहून वेद बोलतो, खूप हसायला येत आहे जान तुला माझ्यावर. तो तिला काही कळायच्या आत तिच्या तोंडात तोंड घालून तिला पॅशनेटली डीप किस करू लागतो. तसे जान्हवीचे श्वास वाढतात. तिला गुदमरायला होतं. ती वेदला हाताने दूर करू लागते, पण वेद मुद्दामच किस कंटिन्यू करत असतो. जान्हवी मग खूप जोरात वेदला धक्का देऊन स्वतःपासून दूर करते. पण जान्हवी मनातच घाबरते, वेद रागवतात की काय म्हणून. पण वेद जानकडे पाहून तिला गोड स्माईल देतो. तशी जान वेदला बिलगते. वेदही गच्च मिठीत घेतो त्याच्या जानला. मिठीतच जान, येतो मी आता, काळजी घे तुझी. अरे मुंगळ्या, किती वेळा बोलणार आहेस येतो म्हणून, जा ना एकदाचा. मी लवकर येण्याचा प्रयत्न करीन, पण ऑफिसमध्ये कामात बिझी झाल्यावर किती वेळ लागेल माहीत नाही. आता वेद जानला स्वतःपासून बाजूला करत खुर्चीवरून उठतो. जान्हवी, अहो, तुम्ही काही खाल्लं नाही? नाश्ता करून जा तुम्ही. नाही जान, मी ऑफिसमध्ये खाईन. बरं झालं तू आठवण केलीस मला. तूही आठवणीने खाऊन घे जान. बरं, बाय जान बोलून वेद रूमच्या बाहेर पडतो. जाणाऱ्या वेदकडे पाहून जान्हवीचं मन खट्टू होतं. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. नवीन कथा चालू केली आहे, गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची. पाहिली नसेल तर तीही पहा. धन्यवाद.